प्रियांनो, या सकाळच्या वेळेला आपण देवाच्या सानिध्यात जमले असताना आपण आपली मस्तक देवासमोर झुकूया. प्रेमळ पित्या, आम्ही तुला गौरव आणि महिमा देतो. जी दया, जी कृपा, जी करुणा तू आम्हावर केलीस. खचित आम्ही इस्रायलच्या राष्ट्राच्या बाहेरचे होतो, आशाहीन, देवहीन, अंधारामध्ये भटकणार लोक होतो. पण तू आमचा शोध घेतलास आणि प्रेमळ पित्या, तुझे लोक होण्यासाठी तू आम्हाला बोलावलंस. तुम्हाला निवडलेला वंश, राष्ट्रीय याजगण, पवित्र राष्ट्र, मोल देऊन विकत घेतले लोक, स्वतःचे लोक असं तू आम्हाला केलेलं आहे. आमच्या जीवनावर तू केल्या तुझ्या महान उपकारांबद्दल आम्ही तुला गौरव आणि महिमा देतो. हे लोक तुझे लोक आहेत, ते आशीर्वादित लोक आहेत, जी सामर्थ्य प्रजा आहेत. आमच्या पवित्र आणि न्यायी देवा, हे आमचे लोक ह्या राष्ट्राची पाठ तुझ्याकडे वळवतील, कारण तो सामर्थ्याचा हात तू आमच्यावर ठेवलेला आहे. आमचा 1,000ची पाठ फिरवणार असेल आणि आमचे 2 10,000ची पाठ फिरवतील. आमच्यातील जो लहान तो दाविदा समान असेल आणि आमच्यातील जो छोटा तो बलाढ्य राष्ट्र होईल. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात ही गोष्ट या दिवसामध्ये आमच्या लोकांमध्ये घडून येऊ दे. प्रेमळ पित्या, ज्या ठिकाणी आमचे लोक जमलेले आहेत, अत्यंत हीन स्थितीमध्ये तुझ्याद्वारे आम्ही सर्व काही करायला शक्तिमान आहोत. जरी आमच्या दृष्टीने आम्ही निर्बल आहोत, आमच्या दृष्टीने अत्यंत कमकुवत आहोत, पण आम्हाला सबळ करणारा ख्रिस्त ह्याच्याद्वारे आम्ही सर्व काही करायला शक्तिमान आहोत. आजच्या आराधनेच्या द्वारे, आजच्या वचनाच्या द्वारे तू आमच्या लोकांची भेट घे, त्यांना नवं सामर्थ्य प्राप्त होऊ दे आणि अंधारल्या जगांना आम्ही सर्वांनी प्रकाश द्यावा. आणि म्हणून तू आम्हाला सबळ कर. प्रार्थना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो, तो ऐक आणि मान्य कर. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद, त्याची स्तुती करतो. पुन्हा एक वार तुमच्या समोर येण्यासाठी त्याने मला मोका दिला. आभार मानतो त्याचे. आम्ही कित्येक दिवस झाले या ठिकाणी एकत्र येऊ शकत नाही, तरी देखील देव आमच्या बरोबर आहे आणि तो आम्हाला एका आत्म्यामध्ये चालवतो. आपले लोक प्रार्थना करत आहेत, एकत्र कुटुंबामध्ये सहभागिता करत आहेत आणि या ऑनलाईनच्या माध्यमातून जी काही आपण आराधना ऐकतो त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. खरेपणाने व्हा, उत्सुक मनाने व्हा. भाग पडतं म्हणून नव्हे, तर मी तुम्हास निश्चित सांगेन की परमेश्वर आम्हाला पाहतो. अशा प्रकारे तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा. आपलं स्वतःचं घर आहे म्हणून कशी बेशिस्त बसू नका, तर व्यवस्थित शिस्तबद्ध, जसं तुम्ही चर्चमध्ये एका बेंचवर, एका खुर्चीवर तुम्ही बसता, त्या पद्धतीने तुम्ही बसा आणि देवाची आराधना करा. तुमची आराधना तो निश्चित मान्य करेल. देवाचा रिस्पेक्ट करा, देवाच्या आत्म्याचा रिस्पेक्ट करा. कसे आपले पायवर किंवा झोपून किंवा कशाही पद्धतीनं विस्कटलेला चेहरा म्हणा किंवा कपडे म्हणा, अशा पद्धतीनं नव्हे, तर परमेश्वर जो आम्हाला पाहतो त्याच्या समोर पद्धतशीर आणि सुंदररित्या तुम्ही या. निश्चित तो देव तुमच्यामधली जी त्याच्याविषयीची ओढ आहे, जी त्याच्याविषयीचा जो रिस्पेक्ट आहे, त्याप्रमाणे तुम्हाला आशीर्वाद देईल. आणि त्या देवाला धन्यवाद द्या. इतकं मी तुम्हाला आज निश्चित सुरुवातीला सांगेन. कित्येक त्यांचा मी असा अनुभव ऐकला की ते कुठल्याही वेळेला कधी ऑनलाईन आहे म्हणून कधी ओपन करतात, कधीही बघतात. परंतु मी तुम्हाला म्हणेन की आपल्या चर्चचा जो टाईम दिलेला आहे त्या टायमामध्ये तुम्ही उठा आणि ते ऑनलाईन जे काय आपली आराधना होते, वचन होते, ते तुम्ही ऐका आणि त्याच्यामध्ये सहभागी व्हा. आणि तोच देव तुमची सारी आत्मिकता पाहून आपलं चर्च लवकरात लवकर उघडं करेल. प्रेज द लॉर्ड. हा माझा विश्वास आहे आणि तो देव आज आमची निश्चित भेट घेईल. त्या देवाला आपण धन्यवाद देऊ, त्याची आपण स्तुती करू. हालेलुया. कुठली गोष्ट असू द्या, कशी स्थिती असू द्या, पण देव आम्ही आमच्या सर्व स्थितीत जी उपकार स्तुती करतो ती तो ऐकतो. मी फारशी अशी वचनं वाचणार नाही, पण इतकंच सांगेन की एक विधवेच्या ज्या 2 टोल्याविषयी आपण एक दाखला, आपण जे वचन ऐकतो की तिच्या 2 टोल्याविषयी जी प्रशंसा केली येशू ख्रिस्ताने,
की तो चर्चमध्ये असताना सर्व जे इतर येत होते धनवान येत होते आणि त्यांच्याकडे भरपूर होतं आणि ते भरपुरीने त्या दानपेटीत दान टाकत होते आणि त्यामध्येच एक गरीब विधवा त्या ठिकाणी आली आणि तिने 1-2 टोल्या त्या ठिकाणी टाकल्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तिच्याविषयी म्हटलं, शिष्यानं म्हटलं की हे जे धनवान किंवा ह्याने जे भरपुरीतून टाकलेलं आहे त्याहीपेक्षा ह्या स्त्रीने, या विधवेने ज्या 2 टोल्या टाकल्या त्या अधिक आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला हे कशासाठी सांगितलं? ज्या वेळेला आमच्याकडे भरपूर असतं, खूप काय असतं, त्यावेळेला देवाची स्तुती करण्यासाठी आम्ही हालेलुया होसाना हात वर करतो. परंतु आमच्याकडे काही नसताना जे काही परमेश्वराने दिलेलं आहे त्यामध्ये ज्या वेळेला आम्ही देवाची स्तुती करतो ती देवाला अधिक मान्य आहे. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. छोटा उपकार तुमच्या जीवावर केला असेल त्याविषयी ज्या वेळेला तुम्ही देवाला स्तुती करता त्यावेळेला त्या 2 टोल्यासारखं ते आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्याला देव अधिक मान देतो, अधिक रिस्पेक्ट देतो आणि ती तुमची स्तुती देव ऐकेल. इतकं जरी तुम्ही म्हटलंस की प्रभू या लॉकडाऊन मध्ये जरी मला इतर गोष्टी मिळाल्या नाही पण तुम्हाला खायला अन्न दिलंस, तुम्हाला तुझी शांती दिलीस, हालेलुया. त्याबद्दल मी तुझी स्तुती करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हाच तुमचा स्तुतीचा यज्ञ. या तुमच्या 2 टोल्या ते अधिक ज्यांच्याकडे आहे जे कधी देवाला धन्यवाद देऊ शकतात त्याहीपेक्षा फार महत्वाची उपकार स्तुती तुमची होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून छोटीची उपकार स्तुती, छोटासा उपकार जो तुमच्या जीवावर देवाने केला असेल त्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. चुकू नका. प्रेज द लॉर्ड. त्या देवाला तुमच्या अधिकची देवाची स्तुती करतात. ज्यांच्याकडे भरपूर आहे ते कधीही मोकळेपणाने देवाला धन्यवाद देतात की मला तू खूप दिलेला आहे. ज्याला खूप दिलेला आहे तो कधीही स्तुती करू शकतो. पण ज्याच्याकडे नाही आणि जे काही थोडकं देवाने केलेलं आहे, दिलेला आहे, त्याच्याविषयी जो विश्वासू राहून देवाची स्तुती करतो तो खरा आहे. प्रेज द लॉर्ड. ती खरी देवाला स्तुती केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण त्या देवाला धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करू, त्याला महिमा देऊ. हालेलुया. म्हणून त्या देवाचे नारे लगावून आपण धन्यवाद देऊ. नारे लगाव रे झेंडा मसीह का फैलाव रे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. नारे लगाओ रे झेंडा मसीह का फैलाओ रे. नारे लगाओ रे झेंडा मसीह का फैलाओ रे. हालेलुया हो हालेलुया, हालेलुया हो हालेलुया, हालेलुया हो हालेलुया, हालेलुया हो हालेलुया. नारे लगाओ रे झेंडा मसीह का फैलाओ रे. नारे लगाओ रे झेंडा मसीह का फैलाओ रे. हालेलुया हो हालेलुया, हालेलुया हो हालेलुया, हालेलुया हो हालेलुया, हालेलुया हो हालेलुया. लंबा सफर जिंदगी का सच्चाई कोई न जाने रे. लंबा सफर जिंदगी का सच्चाई कोई न जाने रे. पापों के भार को हटाओ, खुशी के गीत तुम गाओ रे. पापों के भार को हटाओ, खुशी के गीत तुम गाओ रे. हालेलुया हो हालेलुया, हालेलुया हो हालेलुया, हालेलुया हो हालेलुया, हालेलुया हो हालेलुया. मौसम है प्यार का जहां में शांति और आनंद
जहां में, मौसम है प्यार का जहां में, शांति और आनंद जहां में। जिंदगी से अब कुछ जोड़ो, पापों से अपने को मोड़ो रे। जिंदगी से अब कुछ जोड़ो, पापों से अपने को मोड़ो रे। हालेलुया हो हालेलुया, हालेलुया हो हालेलुया, हालेलुया हो हालेलुया, हालेलुया हो हालेलुया। यीशु का मृत्यु हुआ है, पापों का अंत हुआ है। यीशु का मृत्यु हुआ है, पापों का अंत हुआ है। खुशियाँ वो बांट रहा है, प्रेम की धारा बही है। खुशियाँ वो बांट रहा है, प्रेम की धारा बही है। हालेलुया हो हालेलुया, हालेलुया हो हालेलुया, हालेलुया हो हालेलुया, हालेलुया, हालेलुया हो हालेलुया। जीवन से उलझा हुआ राही, यीशु के पास तुम आओ रे। जीवन से उलझा हुआ राही, यीशु के पास तुम आओ रे। गम के घेराए अब छोड़ो, जिंदगी में आनंद छोड़ो रे। गम के घेराए अब छोड़ो, जिंदगी में आनंद छोड़ो रे। हालेलुया हो हालेलुया, हालेलुया हो हालेलुया, हालेलुया हो हालेलुया, हालेलुया, हालेलुया हो हालेलुया। नारे लगाओ रे गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। नारे लगाओ रे गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे। हालेलुया हो हालेलुया, 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 हालेलुया, हालेलुया हो हालेलुया, हालेलुया हो हालेलुया, हालेलुया हो हालेलुया। Thank you Jesus, glory, hallelujah. Praise the Lord, hallelujah. Thank you Jesus, hallelujah. प्रभूला आम्ही धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करू. तो आमचा अब्बा आणि पिता आहेस. त्याने आम्हाला अब्बा आणि बापा हाक मारण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमच्यापैकी कित्येक जण त्या पित्याला अब्बा आणि बापा हाक मारतात मला ठाऊक नाही, पण जे त्याला हाक मारतात त्याला त्यांनी अधिकार दिलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून त्या पित्याला नेहमी अब्बा आणि बापा हाक मारून जे प्रार्थना करतात ते आत्म्यामध्ये आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून अब्बा पिता यीशु राजा तेरी स्तुति करते हैं, आत्मा और सच्चाई से तेरी आराधना करते हैं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्बा पिता यीशु राजा तेरी स्तुति करते हैं. अब्बा पिता यीशु राजा तेरी स्तुति करते हैं. आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं. आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं.
आराधना प्रभु आराधना, आराधना तेरी आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना तेरी आराधना। हालेलुया। तेरे नाम से दो या तीन जमा होते हैं जहाँ, तेरे नाम से दो या तीन जमा होते हैं जहाँ, अपने सिंहासन को छोड़कर आता है तू वहाँ, अपने सिंहासन को छोड़कर आता है तू वहाँ। आराधना प्रभु आराधना, आराधना तेरी आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना तेरी आराधना। हालेलुया। स्वर्ग और पृथ्वी ये सब तेरी महिमा से है भरी, स्वर्ग और पृथ्वी ये सब तेरी महिमा से है भरी। हे प्रभु मेरे यीशु राजा जय जयकार तेरी, हे प्रभु मेरे यीशु राजा जय जयकार तेरी। आराधना प्रभु आराधना, आराधना तेरी आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना तेरी आराधना। अब्बा पिता यीशु राजा तेरी स्तुति करते हैं, अब्बा पिता यीशु राजा तेरी स्तुति करते हैं। आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं, आत्मा और सच्चाई से आराधना करते हैं। आराधना प्रभु आराधना, आराधना तेरी आराधना, आराधना सभी जन प्रभु आराधना, आराधना तेरी आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना तेरी आराधना, आराधना प्रभु आराधना। हालेलुया हालेलुया। तेरे नाम से तो याद जमा होते हैं जहाँ, तेरे नाम से तो याद जमा होते हैं जहाँ, अपने सिंहासन को छोड़कर आता है तू वहाँ,
अपने सिंहासन को छोड़कर आता है तूफान। हालेलुया। हालेलुया। उसके नाम से जहां पे 2 या 3 इकट्ठा है अपने घर में, कहां पे भी अपने सिंहासन को छोड़कर वो वहां पे आता है। प्रेज द लॉर्ड। उस प्रभु को हम धन्यवाद करें ज्याची दया सनातन आहे, ज्याची करुणा सदैची आहे। त्या देवाला आपण धन्यवाद देऊ। दावीद देखील तेच म्हणतो, अहो तुम्ही यहोवाला धन्यवाद द्या, कारण त्याची प्रेम दया, त्याची करुणा सदाची आहे। हालेलुया। हालेलुया। आमच्या सर्वांसाठी त्याची प्रेम दया सदाची आहे। सर्वजण म्हणतील त्याची प्रेम दया सदाची आहे। त्याची प्रेम प्रेज द दया लॉर्ड। सदाची. हालेलुया। हालेलुया। त्या देवाला आपण धन्यवाद देऊ या गीताद्वारे। त्याची दया सनातन आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। थँक यू जीसस। तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे। तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे। तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला। तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला। तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे। तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे। हालेलुया। 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 दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी। दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी। त्याची बाधा मला होणार नाही, तुझे वचन सत्य ढाल आहे। त्याची बाधा मला होणार नाही, तुझे वचन सत्य ढाल आहे। तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे। तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे। हालेलुया। 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 हालेलुया।
माझ्या बाजूस शस्त्रावधी पडले, उजव्या हातास लक्षावधी पडले. माझ्या बाजूस शस्त्रावधी पडले, उजव्या हातास लक्षावधी पडले. तरी ती मला भिडणार नाही, कारण प्रभू माझा आश्रय आहे. तरी ती मला भिडणार नाही, कारण प्रभू माझा आश्रय आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. 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 तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, हालेलुया. तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. हालेलुया, हालेलुया. Thank you, Jesus. Glory, God. Hallelujah. Thank you, Jesus. Glory. Hallelujah. Thank you, Lord. Praise the Lord. हालेलुया. प्रभू, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदायची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, हालेलुया. तुझ्या नावामध्ये जीवन मला. खरोखर तू आम्हाला जीवन दिलेलं आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो. तू अल्फा आणि तू ओमेगा आहेस. तू प्रारंभ आहे, तू शेवट आहेस, आणि तू आमचा प्रभू आहेस, जो सुरुवात आहे, जो शेवट आहे. त्या प्रभूवर आम्ही विश्वास ठेवलेला आहे. त्या देवाला आम्ही धन्यवाद देतो. आम्ही सर्वजण आमच्या हात उंचावून त्याची स्तुती करतो. तुझ्या पवित्र नावाला उंच करतो पित्या. जीसस. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद. थँक यू जीसस. ग्लोरी गॉड. वी वर्शिप युअर नेम. हालेलुया. थँक यू जीसस. आदि और अंत तू ही है, अल्फा और ओमेगा तू ही है. आदि और अंत तू ही है,
अल्फा और ओमेगा तू ही है, दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है, दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है। यीशु तू महान है, यीशु तू अच्छा है, यीशु तू जिंदा है, यीशु तू धन्य है, दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है, राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। जीवन मेरा पाप से भरा, जग अंधेरा और शुद्ध सरा, जीवन मेरा पाप से भरा, जग अंधेरा और शुद्ध सरा, मेरे पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है, मेरे पापों से बचाने को मेरे लिए जीवन दिया है। यीशु तू महान है, यीशु तू अच्छा है, यीशु तू जिंदा है, यीशु तू धन्य है, दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है, राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। सारे गुनहगारों के लिए अपना खून बहाया यीशु ने, सारे गुनहगारों के लिए अपना खून बहाया यीशु ने, खाई कोड़ों की मार में बीसली पर उसने अपनी जान, खाई कोड़ों की मार भी बीसली पर उसने अपनी जान। यीशु तू महान है, यीशु तू अच्छा है, यीशु तू जिंदा है, यीशु तू धन्य है, दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है, राजाओं का राजा तू ही है, प्रभु का प्रभु तू ही है। वायदा किया है तूने, वायदा तू करता है पूरा, वायदा किया है तूने, वायदा तू करता है पूरा, वायदे के लिए आते हैं बरकतों की बारिश बूंदे, वायदे के लिए आते हैं बरकतों की बारिश बूंदे। यीशु तू महान है, यीशु तू अच्छा है, यीशु तू जिंदा है, यीशु तू धन्य है, दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान
का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। न्याय करने आने वाला है, न्याय के साथ राज्य करने को, न्याय करने आने वाला है, न्याय के साथ राज्य करने को। धर्मियों को लेकर न्याय से सिंहासन पर राज्य करेगा, धर्मियों को लेकर न्याय से सिंहासन पर राज्य करेगा। यीशु तू महान है, यीशु तू अच्छा है, यीशु तू जिंदा है, यीशु तू धन्य है। दूतों की स्तुति तू ही है, बुद्धि और ज्ञान तू ही है, राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है, राजाओं का राजा तू ही है। सभी चंद प्रभुओं का प्रभु तू ही है, राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है, राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है, राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। ओ राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है, राजाओं का राजा तू ही है, प्रभुओं का प्रभु तू ही है। थैंक यू लॉर्ड, हालेलुया। हाँ तू राजा है, तू प्रभु है, हालेलुया। थँक यू जीसस। पवित्र पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी आम्ही स्तुती करतो। खरोखर हालेलुया, तू आमचा राजा आणि प्रभू आहेस, तुझी प्रेम दया तू आमच्यावर ओतलेली आहेस। या दिवसात तू आम्हा सर्व प्रकारे सुरक्षित ठेवलेला आहेस, तुझ्या लोकांना शांतीत राखलेला आहेस। Hallelujah. धन्यवाद देतो बाबा। Hallelujah. आम्ही सर्वजण तुझे उपकार स्तुती Thank करतो you, Jesus. आणि आमच्या सर्व चर्चसाठी प्रार्थना करतो, आमच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना करतो। Hallelujah. तुझ्या लोकांस तू लवकरात लवकर एकत्र करशील आणि तुझा गौरव आणि महिमा नित्य होत राहील। Amen. Amen. स्तुतीचे यज्ञ नित्य अर्पण करत राहतील। Hallelujah. आम्ही तुला धन्यवाद देतो। पुढील वेळेत तुझे दास वचनातून बोलत असताना आम्ही सर्वजण त्यांना आशीर्वाद देतो। Hallelujah. त्याद्वारे येणारं वचन तू आशीर्वादित कर। येशूच्या नामात तुझ्याकडे प्रार्थना करून मागतो, तू ऐक आणि मान्य कर। Amen. आमेन आमेन. आमेन। प्रेज द लॉर्ड। प्रियांनो, आपण या रविवारच्या दिवशी सकाळच्या वेळेला आपल्या घरात ज्या ज्या ठिकाणी जमलेलो आहोत, आपण आपली मस्तकं देवासमोर झुकूया। जो सुंदर समय त्याने आपल्या जीवनात दिलेला आहे, आजच्या दिवसाबद्दल त्याला गौरव, त्याला महिमा देत असताना प्रेमळ पित्या, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी उपकारस्तुती करतो। खचित आम्ही अंधारामध्ये भटकत होतो, नाशीच्या दिशेनं जात होतो, पण तू आमचा शोध घेतलास एका उत्तम मेंढपाळाप्रमाणे, आणि तू आम्हाला तुझ्या पुत्राकडे घेऊन आलास, आम्हाला काळोखाच्या सत्तेतून सोडवलंस, आणि तूच आम्हाला तुझ्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातलंस। आमच्या जीवनावर केले तुझे उपकार अतिशय मोठे आहेत।
प्रेमळ पित्या, तुझ्या सर्व उपकारांबद्दल आम्ही तुला गौरव आणि महिमा देतो. हे जे लोक ह्या जगातून तू तुझ्याकडे बोलावले आहेत, आम्हा प्रत्येकासला तुझ्याकडे महान योजना आहे. ह्या जगातून आम्ही जेव्हा निघून जाऊ, प्रेमळ पित्या, तुझ्यासमोर उभं राहण्यास आम्हाला धैर्य असावं. म्हणून या आयुष्याच्या काळामध्ये प्रभू तुझी सेवा, तुझा गौरव, तुझा महिमा करण्यास लागणारं ज्ञान, बुद्धी, शहाणपण तू आम्हाला पुरव. जो समय तू आम्हाला दिलेला आहे, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी आम्ही परिश्रम करावेत, त्यासाठी तू आम्हाला कृपा पुरव. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नामात करतो. आजच्या आराधनेत, आजच्या उपस्थितीमध्ये तू उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद दिलास, तुझा आभार मानतो. आजच्या वचनाच्या द्वारे देखील आमची तू भेट घे आणि प्रभू तुझ्या राज्यासले आम्हाला सिद्ध कर. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो, एक आणि मान्य कर. आमेन. सो प्रियांनो, आपण या सकाळच्या वेळेला यशायाचं शुभवर्तमान त्याचा 52 अध्याय त्याच्या 7व्या वचनातून पाहणार आहेत. तो मेरे प्यारो, आज की इस सुबह में हम यशाया का पुस्तक उसका 52वां अध्याय 7वां वचन हम देखेंगे. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, यहाँ पर इस प्रकार लिखा गया है, जो सुवार्थ गाजवतो, जो शांती प्रसिद्ध करतो, जो शुभवर्तमान आणतो, जो तारण जाहीर करतो, जो सियोनाला असे सांगतो की तुझा देव राज्य करतो, त्याचे पाय पर्वतावर किती सुंदर आहेत. पहाड़ों पर उसके पाँव क्या ही सुहावने हैं, जो शुभ वर्तमान लाता है, जो शांति की बातें सुनाता है और कल्याण का शुभ समाचार और उद्धार का संदेश देता है, जो सियोन से कहता है तेरा परमेश्वर राज्य करता है. जो सुवार्थ गाजवतो त्याचे पाय किती सुंदर आहेत. यहाँ पर इस प्रकार लिखा है कि क्या ही सुहावने हैं उसके पैर, जो शुभ समाचार ले आते हैं. प्रियांनो, पुरातन काळापासून वर्तमान खबर किंवा ज्याला इंग्लिशमध्ये न्यूज म्हटलं जातं, ह्याला फार मोठं महत्त्व असं आलेलं आहे. मेरे प्यारो, पुरातन काल के समय से, पुराने ज़माने से हम देखते आए हैं कि समाचार या वर्तमान जो सुनाते हैं उसको बहुत ही महत्वपूर्ण भाग है. आज संपूर्ण जगामध्ये वर्तमानपत्रांच्या द्वारे किंवा रेडिओच्या द्वारे, टी व्ही चॅनलच्या द्वारे, व्हिडिओ क्लिपच्या द्वारे जगातली खबर अनेक राज्यामध्ये पोहोचवली जाते. आज हम देखते हैं कि दुनिया में वीडियो क्लिप्स के द्वारा, रेडियो के द्वारा, वर्तमान पत्रों के द्वारा, कई और ऐसे कई सारे चीज़ों के द्वारा जो है समाचार जगह जगह पर पहुंचाए जाते हैं. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जी काही गोष्ट घडते ती प्रत्येक क्षणाला ती जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचते. और दुनिया के किसी भी कोने में कोई भी बात क्यों ना हो, तुरंत ही वो बात दुनिया के दूसरे छोर तक पहुंच जाती है. परंतु प्रियांनो, पूर्वीच्या काळी अशा काही खबर देणाऱ्या काही साधनं जगाकडे उपलब्ध नव्हती. लेकिन मेरे प्यारो, पुराने समय में, पुराने ज़माने में ऐसी कोई साधन उपलब्ध नहीं थे जिसके द्वारा समाचार जो है वो दूसरों तक, दूर तक पहुंच सके. आणि म्हणून प्रियांनो, राज्य लोक त्यांच्याकडे असे खबर देणाऱ्या लोकांना नियुक्त करत असत की जे गुप्त वार्ता किंवा खबर एका राज्यातले दुसऱ्या राज्यातली खबर ते घेत असत. और इसलिए उन जमाने में ऐसा हुआ करता था कि राजा जो है वो किसी संदेशवाहक को नियुक्त करता, जिसके द्वारा वो संदेशवाहक कई दूसरे राज्य में, दूसरे जगह पर जाकर उस राजा का संदेश उस जगह पर सुनाए या वहाँ का संदेश यहाँ उसके राज्य में ले आए. कोणती खबर ही दुःखाची असो किंवा ती आनंदाची असो, ती त्वरित मिळणं अनेक वेळेला गरजेचं असे. कई बार ऐसा होता है कि कोई भी खबर क्यों ना हो, वो दुख की खबर हो या आनंद की खबर हो, वो तुरंत ही मिलनी चाहिए, ऐसा भी समय होता है. आणि पुरातन काळी अशी काही साधनं नसल्यामुळे व्यक्तिशः मनुष्य ती खबर घेऊन जात असत. और पुराने ज़माने में ऐसे कोई साधन का उपलब्ध ना होने के कारण खुद लोग ये ऐसे समाचार ले जाया करते. त्यांच्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध नव्हते. त्यावेळेला धुळीचे रस्ते होते, दगडधोंड्याचे रस्ते होते आणि अशा खडतर मार्गाने त्यांना लांबचा प्रवास करून पायी जाऊन ती खबर त्यांना पोचवावी लागत असे. उनके लिए अच्छी सड़क भी नहीं थी, अच्छे रास्ते बनाए हुए नहीं थे, पथरीले रास्तों पर, मिट्टी के रास्तों पर वो चल के जाया करते, दूर तक, देश तक जाया करते वो संदेश लेकर. आणि त्यामुळे त्यांचे पाय रक्तबंबाळ होत असत, त्यांचे पाय धुळीने माखलेले असत आणि काट्याकुट्याने भरलेले असत. और जिसके कारण ऐसा होता था कि उनके पैर जो है कांटे वगैरह लगकर पूरी तरह से खून से लहूलुहान होते थे और पैरों में बड़ी जख्म होते थे. और इस प्रकार वो संदेश ले जाया करते थे ऐसे जख्मी पैरों से. परंतु हे खबरे देणार लोक जे होते त्यांच्याकडे खबर असे आणि लोक त्यांच्या आतुरतेने वाट पाहत असत. लेकिन ये संदेशवाहक जो होते थे उनके पास कोई संदेश या खबर हुआ करती थी और लोग उसकी बड़ी उत्सुकता से इंतजार किया करते थे कि कब कोई संदेशवाहक आएगा, कोई संदेश लेकर आएगा. पण प्रियांनो, बायबल म्हणते की चांगल्या गोष्टीची खबर देणाऱ्यांचे पाय किती चांगले आहेत. और मेरे प्यारो, पवित्र शास्त्र बाइबल में यो कहा गया है कि सुसमाचार लाने वाले के पैर जो है कितने मनोरम है, कितने सुहावने हैं. जो स्वार्थ गाजवतो, जो शांती प्रसिद्ध करतो, जो शुभवर्तमान आणतो, जो तारण जाहीर करतो, त्याचे पाय किती मनोरम आहेत. जो शुभ समाचार लाता है, जो शांति की बातें सुनाता है, जो कल्याण का शुभ समाचार और उद्धार का संदेश लाता है, उसके पाँव कितने मनोरम है. आणि अशी सुवार्ता सांगण्यास कोण आलं प्रियानो?
और ऐसा शुभ वर्तमान, ऐसा सुसमाचार लेके कौन आया मेरे तर प्यारो? आमचा खुद्द देवाचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये ती सुवार्ता घेऊन आला. खुद परमेश्वर का पुत्र प्रभु यीशु मसीह इस दुनिया में वो संदेश, वो शुभ समाचार लेकर आया. काय सुवार्ता घेऊन तो जगामध्ये आला? और ये कौन सी सुवार्ता या कौन सा शुभ संदेश लेकर ती आया? आनंदाची वार्ता माणूसासाठी ही होती की पापांतून सोडवणार तुम्हाला जगात आलेला आहे. वो आनंद का सुसमाचार ये था कि परमेश्वर ने पापों से मनुष्य को छुटकारा दे दिया है. मृत्यू हरवला गेला आहे, मृत्यू को हराया गया है, आजार हरवला गेला आहे, बीमारी हरा दी गई है, अंधाराचं राज्य हरवलं गेलं आहे. अंधकार का राज्य हरा दिया गया है. जेव्हा तो येशू वधस्तंभावर खेळला गेला, और जब प्रभु यीशु मसीह उस सूली पर चढ़ाया गया जेव्हा 9 इंची खिळे त्याच्या पायामध्ये ठोकले गेले, और 9 इंच के कीले जब उसके पैरों में ठोके गए, प्रियानो त्याच्या पायांतून रक्ताच्या धारा वाहत होत्या. मेरे पैरों, उनके पैरों से जो है लहू बह रहा था. त्याचे पाय प्रियानो किती सुंदर होते, त्याने आपल्यासाठी ती खबर आणलेली होती. उसके पैर कितने भी मनोरम थे क्योंकि उसने हमें हमारे लिए वो सुसमाचार ले आया था. प्रियानो आमचं हृदय स्वच्छ करण्यासाठी ती रक्ताची धार वाहिली गेली. मेरे प्यारो, आपको और मेरा हृदय स्वच्छ करने के लिए वो लहू बहाया गया. आम्हाला अंधाराच्या सत्तेतून बाहेर आणण्यासाठी ती रक्ताची धार वाहिली गेली. हमें अंधकार की सत्ता से बाहर निकालने के लिए वो लहू बहाया गया. आपल्या पित्याच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी प्रियानो ती रक्ताची धार वाहिली गेली. अपने पिता के राज्य में ले जाने के लिए वो लहू बहाया गया. वहां पर तो संदेश घेणारा स्वतः संदेश होता. वो संदेश देने वाला संदेशवाहक खुद एक संदेश था. तो बातमी घेऊन येणारा तो स्वतःच एक बातमी होता प्रियानो. जो समाचार लेकर आया वो खुद एक समाचार था मेरे प्यारो. आणि म्हणून प्रियानो त्याचे पाय किती सुंदर आहेत, और इसलिए मेरे प्यारो उसके पैर कितने मनोरम है. आणि त्याने ती सुवार्ता घेऊन जाण्याचं काम तुमच्यावर आणि माझ्यावर सोपवलेलं आहे. और यही सुसमाचार अभी आगे ले जाने का काम पर उसने आपके और मुझ पर सौंप दिया है. एशिया त्याचा 6व्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये देव म्हणतो, यशाया के 6वें अध्याय में 8वें वचन में परमेश्वर ऐसा कहता है. एशिया लिहित आहे तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली. यशाया यहाँ पर कहता है कि मैंने वहां पर प्रभु की वाणी सुनी. ती अशी की परमेश्वर म्हणाला मी कोणाला पाठवू, और वो ऐसी थी कि परमेश्वर कहता है मैं किसे भेजू आणि आमच्यासाठी कोण जाईल. और हमारे लिए कौन जाएगा. तेव्हा एशिया त्याला म्हणाला मी आहे, हा मी आहे, मला पाठव. और तब यशाया ने कहा यहाँ मैं हूँ, मुझे भेज. प्रियानो आम्हाला ती देवाची वाणी ऐकायला येते का आज? मेरे प्यारो, क्या हमें परमेश्वर की ये वाणी आज सुनाई देती है? आज ही प्रभूची वाणी संपूर्ण जगामध्ये जात आहे. आज भी परमेश्वर का शुभ वर्तमान ये वाणी सारी दुनिया में फैल रहा है. ते वचन वाणी म्हणते की आम्हासाठी कोण जाईल. और ये आवाज, ये परमेश्वर की वाणी कहती है कि मेरे लिए कौन जाएगा. पापामध्ये मरत असलेल्या लोकांसाठी देवाची वाणी घेऊन जाणार लोक देवाला हवे आहेत. पाप में मरने वाले लोगों के लिए परमेश्वर का संदेश लेकर जाने वाले लोग परमेश्वर को चाहिए. जे अंधारामध्ये बसले आहेत त्यांना प्रकाश देणारी वार्ता घेऊन जाणार लोक देवाला हवे आहेत. जो अंधकार में बैठे हैं उनको प्रकाश का शुभ समाचार देने वाले लोग परमेश्वर को चाहिए. जे सैतानानं ठार होण्यासाठी धरून नेले त्यांना सोडवणारी वार्ता घेऊन जाणार लोक देवाला हवे आहेत. जो शैतान ने पकड़े रखा है, जकड़ के रखा है, उनको छुड़ाने के लिए वो ऐसा सुसमाचार कोई सुनाए, ऐसे लोग चाहिए. रोमकरस पत्र त्याच्या 10व्या अध्यायामध्ये 13व्या वचनापासून पौल तो रोमियो की पत्री उसका 10वां अध्याय उसके 13वें वचन में पौलुस कहता है. प्रियानो त्या ठिकाणी म्हणतो की सुवार्ता किती मनोरम आहे, वहां पर ऐसा लिखा गया कि सुवार्ता कितनी मनोरम है, कारण जो कोणी त्याला प्रभूच्या नावाने हाक मारेल त्याचं तारण होईल. क्योंकि जो कोई प्रभु का नाम लेगा उसका उद्धार पाएगा. परंतु ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याला ते कसे हाक मारतील. फिर जिस पर उन्होंने विश्वास नहीं किया उस पर वो कैसे पुकारेंगे. आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकलं नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील. और जिसके विषय उसने सुना नहीं है वे लोग कैसे उस पर विश्वास करें. आणि घोषणा करणारा नसला, कोणी नसला तर ते कसे ऐकतील. और प्रचारक बिना क्यों कर सुने. आणि त्यांना जर पाठवलं नाही तर ते कशी घोषणा करतील. और यदि भेजे न जाए तो क्यों कर प्रचार करे. पौल लिहितो की असे लिहिलं आहे की स्वार्थ सांगण्याचे चरण किती मनोरम आहेत. पौलुस ऐसा कहता है कि शुभ वर्तमान सुनाने वाले के चरण कितने मनोरम है, उनके पाव कितने मनोरम है. परंतु प्रियानो आम्ही जर ती स्वार्थ घेऊन गेलो नाही तर अनेक लोकांचा नाश होत आहे. लेकिन मेरे प्यारो, यदि हम सुवार्ता नहीं लेकर गए तो कई सारे लोगों का नाश हो रहा है. आणि म्हणून प्रियानो येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. और इसीलिए मेरे प्यारो हम देखते हैं कि प्रभु यीशु मसीह ने अपने शिष्यों के पाव धोए. कारण तो जाणत होता की हेच पाय जाऊन जगाला स्वार्थ सांगणार आहेत आणि त्या लोकांना देवाच्या राज्याकडे घेऊन येणार आहेत. क्योंकि वो जानता था कि यही पैर जो है परमेश्वर के सुसमाचार दुनिया तक ले जाएंगे और कई सारे लोगों को परमेश्वर के पास ले आएंगे. प्रियानो आम्ही का स्वार्थ सांगावी. तो मेरे प्यारो हमें क्यों शुभ वर्तमान सुनाना है. कारण येशू ख्रिस्त स्वतः स्वार्थ सांगत होता. क्योंकि यीशु मसीह खुद शुभ वर्तमान सुनाया करता. आणि आम्ही ख्रिस्ती आहोत तर प्रियानो आम्ही देखील स्वार्थ सांगितली और पाहिजे. यदि हम मसीह है तो मेरे प्यारो हमें भी शुभ वर्तमान सुनाना है. पहिला तिमोथी त्याचा पहिल्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये लिहिलं आहे. पहला तिमोथी उसका पहला अध्याय 15 वचन से आगे लिखा है. ख्रिस्त येशू
पापी लोकांना ताराव्या जगात आला. प्रभु यीशु मसीह पापियों को उद्धार देने के लिए इस दुनिया में आया. लूक वर्तमान त्याचा 19 अध्याय त्याच्या 10व्या वचनात लिहिलेला आहे. लूका का शुभ वर्तमान उसका 19वां अध्याय 10वें वचन में लिखा है. मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधायला व त्यांना तारायला आला आहे. मनुष्य का पुत्र खोए हुओं को ढूंढने और उनको उद्धार देने आया है. येशू लोकांना तारण करण्यासाठी जगात आला होता. यीशु मसीह लोगों का उद्धार करने के लिए इस दुनिया में आया व ते त्याचं सेवा कार्य होतं. और ये उनका सेवा कार्य था. ज्या पहिल्या गटाला त्यांनी निवडला त्यांनी काय केलं तुम्हाला ठाऊक आहे. जिस पहले झुंड को उसने चुना, क्या उनके साथ उनका क्या किया ये आपको पता है. मत्ती वर्तमान त्याचा 4थ्या अध्यायाच्या 19व्या वचनात लिहिलेला आहे. हम देखते हैं मत्ती का शुभ वर्तमान उसका 4था अध्याय 19वें वचन में. तो त्यांना म्हणाला माझ्या मागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारी करील. उसने उनसे कहा कि तुम मेरे पीछे हो लो तो मैं तुम्हें मनुष्य को पकड़ने वाला बनाऊंगा. प्रियांनो, जेव्हा तो या जगात होता तेव्हा त्या शिष्यांना त्यांनी आपले माणसं पकडणार केलं. मेरे प्यारो, जब प्रभु यीशु मसीह इस दुनिया में था उसने अपने शिष्यों को मनुष्यों को पकड़ने वाला ऐसा आणि बनाया. जेव्हा तो या जगातून निघून गेला तेव्हा शिष्यांना शेवटची आज्ञा देखील त्याने तीच केली. और जब वो इस दुनिया से चला गया तब वो उसने अपने शिष्यों को यही आज्ञा दी. मत्ती वर्तमान त्याच्या 28व्या अध्यायाच्या 19व्या वचनामध्ये त्यांनी म्हटलं, हम देखते हैं मत्ती का शुभ वर्तमान उसका 28वां अध्याय उसके 19वें वचन में. तुम्हाला यास तो तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा. उसने कहा इसीलिए तुम जाओ और सारे राष्ट्र के लोगों को तुम शिष्य बनाओ. त्यास पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बपतिस्मा द्या. उनको पिता पुत्र और पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा दो. आणि जे काही मी तुम्हाला शिकवलं ते तुम्ही त्यांना शिकवा. और जो कुछ मैंने आपको सिखाया है वो जाके आप उनको सिखाओ. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची ह्या जगात असताना हीच इच्छा होती की त्याचं वचन जगाकडे घेऊन जावं, जण लोक त्याला असावेत. मेरे प्यारो, प्रभु यीशु मसीह जब इस दुनिया में था तभी उसकी इच्छा यही थी कि ऐसे कुछ लोग रहे जो उसका सुसमाचार सारी दुनिया तक सुनाए. आणि या जगातून निघून जाताना ते देखील त्याने आपल्या शिष्यांना तीच आज्ञा केली की तुम्ही जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. और इस दुनिया से जब वो चले गए तब भी उन्होंने यही आज्ञा दी अपने शिष्यों को कि तुम जाओ और लोगों को सुसमाचार सुनाओ. त्यांनी म्हटलं की पवित्र आत्मा तुम्हावर येईल उसने कहा कि पवित्र आत्मा तुम पर आएगा आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल और तुम्हें सामर्थ्य प्राप्त होगा. आणि मग तुम्ही यरूशलेममध्ये, और फिर तुम यरूशलेम में, सर्व यहुदियामध्ये, यहूदिया में, शमरानामध्ये समेरिया में आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत देवाचे शिष्यवाल साक्षीदार व्हाल. और पृथ्वी के अंत तक छोर तक तुम परमेश्वर के शिष्य गवाह बनोगे. प्रियांनो, ख्रिश्चन ह्या शब्दाचा अर्थ आहे ख्रिस्ताचे अनुसरण करणारे. मेरे प्यारो, मसीह का अर्थ है कि मसीह का, यीशु मसीह का अनुकरण करने वाले. ख्रिस्त लोकांना ताराव्यास आणि जे हरवले ते शोधायला आला. मसीह यीशु मसीह जो आया वो लोग जो खोए हुए थे उनको खोजने के लिए आया. आणि जर आम्हाला ख्रिस्ता समान व्हायचं असेल तर जे ख्रिस्ताने केलं ते तुम्हाला आणि मला करण्याची गरज और आहे. यदि हमें यीशु मसीह के समान होना है तो जो कुछ बात यीशु मसीह ने किया वो सारी बातें हमें करना है. आम्ही का सुवार्ता सांगावी प्रियांनो? तो हमें क्यों शुभ वर्तमान सुनाना है मेरे प्यारो. मत्ती वर्तमान त्याचा 9व्या अध्यायाच्या 36व्या वचनात लिहिलं आहे. मत्ती के शुभ वर्तमान उसका 9वां अध्याय उसके 36वें वचन में ऐसा लिखा है. तेव्हा लोकसमुदायाला पाहून त्याला त्यांचा कळवळ आला. तब लोगों को देखकर यीशु मसीह को उन पर तरस आया. कारण मेंढपाळ नसल्या मेंढरांसारखे ते त्रासलेले व पांगलेले होते. क्योंकि उनकी दशा ये थी, कोई जो एक भेड़ों के लिए कोई चरवाह नहीं है ऐसी उनकी दशा थी. त्यांनी लोकांची जमाव पाहिले प्रियांनो. यीशु मसीह ने लोगों की भीड़ देखी त्यांचे कष्ट अत्यंत भारी होते. और उनके कष्ट बहुत ही भारी थे. त्यांना कोण मेंढपाळ नसल्या मेंढरांसारखी त्यांची स्थिती झाली होती. और उनकी दशा इस प्रकार थी कि जैसे मानो भेड़ों के लिए कोई चरवाह नहीं है. अनेक आजार आणि कष्ट आणि दुःख आणि लोक पिचलेले होते. कई सारे दुख, कई सारे कष्ट और पीड़ाओं से वो जकड़े हुए थे. त्यांना पाहून येशूचं हृदय कळवळलं प्रियानो. और उनको देखकर यीशु मसीह का हृदय जो है वो उन पर तरस आया. मत्ती वर्तमान त्याच्या 9व्या अध्यायाच्या 37व्या वचनामध्ये तो म्हणतो, मत्ती के शुभ वर्तमान उसका 9वां अध्याय उसके 37वें वचन में प्रभु यीशु मसीह कहता है. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला की पीक तर खरोखर फार आहे, उसने अपने शिष्यों को कहा कि चल देखो फसल तो बहुत है परंतु काम करी थोडे आहेत. लेकिन काम करने वाले बहुत कम है. प्रियानो, येशू स्वतः नगरोनगरी आणि शहरोशहरी जाऊन पायदळी जाऊन प्रियानो तो जाऊन सुवार्ता प्रचार करत असे. मेरे प्यारो, प्रभु यीशु मसीह खुद नगर नगर शहर शहर जाकर गांव गांव जाकर शुभ वर्तमान सुनाने का काम किया करता. त्याने पाहिलं की काम तर पुष्कळ आहे, उसने देखा तो काम तो बहुत है परंतु काम करी नाहीत प्रियानो. लेकिन वहां पर कोई काम करने वाले नहीं आणि थे. म्हणून तो रात्र रात्र पित्याकडे प्रार्थना करत असे आणि मग प्रियानो त्याने काही लोकांना नेमस्त केलं. और इसीलिए हम देखते हो रात रात अपने पिता के पास प्रार्थना करता और फिर प्रार्थना करने के बाद उसने कुछ लोग चुन लिए. त्याने आपल्या 12 शिष्यांना बोलावलं
बोलावलं व त्यांना भूते काढण्याचा अधिकार दिला. उसने अपने 12 शिष्यों को बुलाया और उनको जो है दुष्ट आत्माओं को भगाने का अधिकार दिया, आजार बरे करण्याचं सामर्थ्य त्यांना दिलं बीमारियों को चंगाई देने का अधिकार उनको दिया, आणि त्यांना सामर्थ्य दिया, सांगितलं की जा आणि सुवार्तेची घोषणा करा आणि और त्यांना उन- सांगा की देवाचे राज्य तुमच्या जवळ आलं और आहे. उनको कहा कि जाओ और परमेश्वर के शुभ समाचार को दुनिया तक पहुंचाओ और उनको बताओ कि तुम्हारा तारण उद्धार आया है. लोक तर अगणित होते, त्यांच्याकडे जाण्यासाठी प्रियानो एकटा येशू पुरेसा नव्हता. लोग तो अनगिनत थे और उन सब के पास पहुंचने के लिए अकेला यीशु मसीह काफी नहीं था. आणि म्हणून त्यांनी आपल्या शिष्यांना नगरोनगरामध्ये पाठवलेलं और आहे. इसीलिए हम देखते हैं कि यीशु मसीह ने अपने शिष्यों को नगर नगर गांव गांव में भेजा. आणि जेव्हा त्याला ते उन्हा वाटलं तेव्हा प्रियांना आणखी त्याने 70 जणांची नेमणूक केलेली और आहे. जब वो 12 भी कम लगने लगे तब ये हम देखते हैं यीशु मसीह ने और 70 लोगों को चुना. आणि त्यांना भूते काढण्याचा अधिकार दिला, त्यांना सामर्थ्य दिलं आणि आजारी बरे करण्याचं सामर्थ्य दिलं आणि सुवार्तेच्या कामावर नेमणूक और केली. उन लोगों को भी दुष्ट आत्माओं को भगाने का, बीमारी को चंगा करने का और शुभ वर्तमान को सुनाने का ये आज्ञा दे दिया, अधिकार दे दिया. लोकऋषी वर्तमान त्याच्या 10व्या अध्यायाच्या 1, 2, 3 वचनामध्ये आम्हाला हे पाहायला मिळतं. लूका के शुभ वर्तमान उसका 10वां अध्याय उसके पहले से लेकर 3रे वचन में हमें देखने मिलता है. या 70 लोकांना पाठवून त्याने म्हटलं की मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तोडण्याचा अधिकार दिला आहे. यीशु मसीह ने उनसे कहा कि मैंने तुम्हें सांप और बिच्छुओं को कुचलने का अधिकार दिया है आणि शत्रूच्या सर्व शक्तीवर तुम्हाला अधिकार दिलेला और आहे शत्रु की सारी शक्तियों पर तुम पर अधिकार दिया आणि है तुम्हाला कशाची बाधा होणार नाही. और तुम्हें किसी भी चीज की बाधा नहीं होगी. प्रियांनो, सैतानाचं काम नष्ट करण्यासाठी येशू या जगात आला होता. मेरे प्यारो, शैतान का काम नष्ट करने के लिए प्रभु यीशु मसीह इस दुनिया में आया आणि त्या कामासाठी त्याला अनेक लोकांची गरज होती. और उस काम के लिए कई सारे लोगों की जरूरत थी. तुम्ही आणि आम्ही जर सुवार्ता सांगत नाही तर प्रियांनो, आम्ही देवाच्या कामासाठी अडखळण्याचा धोंड असे होतो. आप और मैं यदि शुभ वर्तमान नहीं सुना रहे हैं तो हम परमेश्वर के काम में रुकावट ला रहे हैं. आम्ही का सुवार्ता सांगितली पाहिजे. तो हमें क्यों शुभ वर्तमान सुनाना है. दुसरा तिमोथी त्याचा पहिल्या अध्याय त्याच्या 9व्या वचनामध्ये पौल म्हणतो, दूसरा तिमोथी उसका पहला अध्याय उसके 9वें वचन में पौलुस कहता है, त्याने स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हाला तारले व पवित्र पाचारणाने पाचारण केले आहे. उसके अपनी योजना के अनुसार परमेश्वर ने हमें बुलाया, हमारा उद्धार किया और उसके काम के लिए हमें नियुक्त किया है. त्याचा काय संकल्प आमच्यासाठी होता. और उसकी ये योजना, उसका ये संकल्प क्या था हमारे प्रियांनो, लिए. कोणतं पवित्र पाचारण आम्हाला झालेलं आहे. मेरे प्यारो, कौन सा पवित्र बुलावा है हमारे जीवन जे पर. काम प्रभू येशू ख्रिस्ताने केलं तेच काम तुम्हाला आणि मला करायचं जो आहे. काम प्रभु यीशु मसीह ने किया है वही काम आपको और मुझे करना है. परंतु जेव्हा आम्ही सुवार्थ सांगत नाहीत प्रियांनो, तेव्हा आम्ही देवाच्या विरोधात पाप करतो. लेकिन जब हम शुभ वर्तमान नहीं सुनाते हैं तब हम परमेश्वर के विरोध में पाप करते हैं. सुवार्थ सांगणे प्रत्येक विश्वासणाऱ्याची प्रियांनो जबाबदारी आहे. शुभ वर्तमान सुनाना ये हम देखते हैं कि हर विश्वासी की जिम्मेदारी है आणि त्यांनी सुवार्थ सांगितलीच पाहिजे. और उसने शुभ वर्तमान सुनाना ही है. पौल म्हणतो की जर मी सुवार्थ सांगत नाही तर मला हाय हाय. पौलुस कहता है कि यदि मैं शुभ वर्तमान नहीं सुनाता हूं तो मुझे हाय हाय. अनेक वेळा आम्ही वेगवेगळ्या सबबी आम्ही पुढे करतो. हम कई जगह पर हम देखे कई सारी बातें हम आगे करते हैं. आम्ही म्हणतो की माझं शिक्षण झालेलं नाहीये हम कहते हैं कई सारे वजह देते हैं कि मेरा शिक्षण नहीं हुआ है, आणि मला सुवार्थ कसं सांगायचं ते कळत नाहीये. शुभ वर्तमान किस प्रकार सुनाना है मैं नहीं जानता. प्रियांनो, प्रेषितांची कृत्य त्याच्या 4थ्या अध्यायामध्ये पेत्र आणि योहान हे जे सुवार्थ सांगत होते, मेरे प्यारो, हम देखते हैं प्रेरितों के कार्य के 4थे अध्याय में जहां पर पतरस और यूहन्ना शुभ वर्तमान सुना रहे थे आणि प्रियांनो, त्यांच्याद्वारे एक अपंग मनुष्य बरा झाला त्यांनी पाहिलं. और उनके द्वारा एक अपंग मनुष्य जो चंगाई पाया गया वो उसने देखा, लोगों ने देखा. त्यांनी त्यांना येशू ख्रिस्ताची सुवार्थ सांगण्यासाठी मनाई केली. और तब उन लोगों ने यीशु मसीह की शुभ वर्तमान सुनाने से उनको रोका. परंतु प्रियांनो, ती अनक्षर आणि अशिक्षित मनुष्य असून देखील और हम देखते हैं मेरे प्यारो, वो अनपढ़ थे, पढ़े लिखे नहीं थे, ये होने के बावजूद ते अत्यंत धैर्याने देवाचं काम करत होते. वो बड़ी निर्भयता से, निडरता से परमेश्वर का कार्य कर रहे थे. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये 4थ्या अध्यायामध्ये असं लिहिलं आहे की ही अनक्षर व अशिक्षित माणसे आहेत असे पाहून त्यांनी आश्चर्य केलं. और प्रेरितों के कार्य के 4थे अध्याय में ऐसा लिखा है कि ये अनक्षर, ये अनपढ़ लोग होने के बावजूद उन्होंने ऐसे अद्भुत कार्य किए. आणि ते का ती काम चांगल्या प्रकारे काम करू शकत होते. और वो क्यों इस प्रकार के काम कर सके. वचनामध्ये म्हटलं की ते येशूच्या संगती होते हे त्यांनी ओळखलं. वचन में लिखा है कि ये लोग यीशु मसीह के साथ थे, ये इन लोगों ने पहचान लिया था. प्रियांनो, तुम्ही आणि आम्ही देवाच्या वर संगती राहू, आम्ही प्रभू येशूच्या संगती राहू, तर आम्ही येशूचं काम करणार आहे. मेरे प्यारो, यदि आप और मैं हम हमारे परमेश्वर की सहभागिता में उसके साथ में रहेंगे, यीशु मसीह की सहभागिता में उसके साथ में रहेंगे, तो ही हम यीशु मसीह ने जो काम किया वो काम हम कर सकेंगे. आम्ही वर्षानुवर्ष देवाच्या मंदिरात येतो, पण प्रियांनो, आम्हालाच कोणी प्राथमिक गोष्टी शिकवण्याची गरज आहे. मेरे प्यारो, सालों साल हम परमेश्वर की कलीसिया में आते हैं, लेकिन आज भी ऐसी स्थिति है कि मूलभूत बातें हमें ही सिखाने की जरूरत है, सीखने
सुनने की जरूरत है। प्रियानो, आम्ही जाऊन कोणाला सुवार्ता सांगत नाही. हम किसी को जाकर शुभ वर्तमान नहीं सुनाते। जर आम्ही प्रार्थनेमध्ये देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवणार आहे तर खात्रीपूर्वक देव त्याच्या कार्यासाठी तुम्हाला आणि मला वापरणार आहे. यदि हम प्रार्थना में परमेश्वर के सामने अपना समय बिताएंगे तो जरूर ही निश्चित ही हमारा परमेश्वर हमारा उपयोग करेगा उसका शुभ वर्तमान लोगों तक सुनाने के लिए, पहुंचाने के लिए। परंतु आम्हाला जर ती उत्कंठा नसेल तर प्रियानो, आम्ही कधी देवाची सुवार्ता कोणाला सांगणार नाही. लेकिन मेरे प्यारो, हमारे अंदर ही यदि वो उत्सुकता नहीं होगी तो ऐसा हमारे जीवन के द्वारा कभी हो ही नहीं सकता कि हम लोगों को शुभ वर्तमान सुनाएं। देव त्याच्या कार्यासाठी साधारण आणि सामान्य लोकांना वापरत असतो. परमेश्वर उसके कार्य के लिए साधारण से सामान्य लोगों को चुनता है। ज्यांना त्याच्या राज्याविषयी, त्याच्या कार्याविषयी तळमळ आहे, तहान आहे, अशा लोकांना तो त्याच्या सुवार्तेच्या कार्यासाठी वापरतो. परमेश्वर ऐसे लोगों को चुनता है जो उसके राज्य के लिए प्यासे है, व्याकुल है, भूखे है। साधारण लोकांच्या द्वारे तो मोठमोठे चमत्कार आणि चिन्ह घडून आणतो. और ऐसी साधारण लोगों के द्वारा परमेश्वर बड़े बड़े चिन्ह चमत्कार करवाता है, बड़े काम करवाता है। पण तो प्रियानो, शैतान आम्हाला नेहमीच भयामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. लेकिन मेरे प्यारो, हम देखते हैं कि शैतान हमेशा हमें भय में लाने की कोशिश करता है। अनेक देवाचे सेवक लोक सुवार्ता सांगण्याच्या लोकांना मनाई करतात. कई सारे परमेश्वर के लोग ही दूसरे लोगों को शुभ वर्तमान सुनाने से रोकते हैं, रुकावट पैदा करते हैं। आणि ते म्हणतात की तुम्ही शुभवर्तमान सांगू नका, नाही तर तुमच्या संकट येईल. और फिर वो लोगों से कहते हैं कि तुम लोग शुभ वर्तमान मत सुनाओ, तुम लोगों पर संकट आएगा। प्रियानो, हे देवापासून नाहीये. मेरे प्यारो, ये बात परमेश्वर की ओर से नहीं है। ते म्हणतात की फक्त जे अधिकारी आहेत, जे कोणी अभिषिक्त आहेत, जे कोणी याजक आहेत, त्यांनीच शुभवर्तमान सांगायचं आहे. वे लोग कहते हैं कि जो लोग अभिषिक्त है, जो अधिकारी है, जो आगे सेवा करते हैं, उन्हीं के पास केवल लोगों को शुभ वर्तमान सुनाने का अधिकार है। ते असंही सांगतात की आमच्या परिसरामध्ये तुम्ही शुभवार्ता सांगू नका. वे ऐसे भी कहते हैं कि हमारे इलाके में आकर तुम शुभ वर्तमान मत सुनाओ। प्रियानो, देवाचे म्हणणार लोकच देवाच्या कार्याला विरोध करणारे असतात. मेरे प्यारो, परमेश्वर के कहलाए जाने वाले लोग ही परमेश्वर के काम में रुकावट लाते हैं। प्रियानो, येशूच्या शिष्यांनी घरोघर जाऊन सुवार्ता सांगितली. मेरे प्यारो, यीशु मसीह के शिष्यों ने घर घर जाकर शुभ वर्तमान आम्ही कुठे सुनाया। सुवार्ता सांगाय प्रियानो? तो हमें कौन सा शुभ वर्तमान सुनाना है? आम्ही घरोघर जाऊन सुवार्ता सांगितली पाहिजे. हमें भी घर घर जाकर शुभ वर्तमान सुनाना है। आम्ही बाजारामध्ये उभं राहून सुवार्ता सांगितली पाहिजे. हमें बाजारों में खड़े रहकर शुभ वर्तमान सुनाना आम्ही है। खेड्या पाड्यामध्ये जाऊन सुवार्ता सांगितली पाहिजे. हमें गांव गांव में जाकर शुभ वर्तमान सुनाना है। आम्ही जिथं कुठं प्रियानो आम्ही जातो, ज्या ठिकाणी आम्ही जातो, आम्ही उद्योगधंद्यामध्ये काम करतो, त्या ठिकाणी सुवार्ता सांगण्याची गरज हम आहे. जहाँ जाते हैं, जहाँ पर काम करते हैं, जो भी हमारा व्यवसाय है, वहाँ पर हमें शुभ वर्तमान सुनाना है। आम्हाला चव्हाट्यावर उभं राहून, नाक्यामध्ये उभं राहून सुवार्ता प्रचार करण्याची गरज आहे. गली की चौखट पर खड़े रहकर हमें शुभ वर्तमान सुनाना है। तुरुंगामध्ये जाऊन आम्ही सुवार्ता प्रचार करू शकतो प्रियानो. कारावास कारागृह में जाकर वहाँ पर लोगों को जाकर शुभ वर्तमान सुनाने की जरूरत है। जिथं कोणी अंधार कोठडीमध्ये अडकलेले आहे प्रियानो, जिथं कुठे वेश्या अडकल्या आहेत, तिथं जाऊन आम्ही सुवार्ता प्रचार करू शकतो. जो लोग अंधकार कोठरी में भटके हुए और फंस गए हैं, जो वेश्या व्यवसाय में फंसे हुए, उन लोगों को जाकर शुभ वर्तमान सुनाने की जरूरत है। येशू जर आपल्या शिष्यांना म्हणाला की तुम्ही रस्त्यावर जा आणि कुंपणा पलीकडे जा आणि जे कोणी सापडतील त्यांना आग्रह करून घेऊन या. यीशु मसीह ने अपने शिष्यों से कहा कि तुम रास्ते की चौखट पे जाओ, राहों पर जाओ, जो कोई तुम्हें मिले उनको अंदर लेकर आओ। लोककृषी वर्तमान त्याचा 14व्या अध्यायाच्या 23व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याविषयी दाखला देखील दिला. लूका के शुभ वर्तमान उसका 14वां अध्याय उसके 23वें वचन में हम देखते हैं कि यीशु मसीह ने इस बात के विषय में दृष्टांत के द्वारा भी अपने शिष्य से बात की। त्याने प्रियानो दाखला दिला की जे बोलावले होते ते योग्य नव्हते आणि म्हणून प्रियानो त्यांनी जे रस्त्यावर होते त्या लोकांना बोलावण्यास आज्ञा केली. यीशु मसीह ने दृष्टांत के द्वारा ये बताया कि जो लोग बुलाए गए थे वो योग्य नहीं थे और इसीलिए शिष्यों को ये आज्ञा दी गई कि जाओ, जाके राह में पड़े हुए लोगों को तुम अंदर ले आओ। आम्ही सुवार्ता कुठे सांगू हा प्रश्न आम्हाला इथं कामा नये. तो मेरे प्यारो, हम शुभ वर्तमान कहाँ पर सुनाएं, ये तो सवाल हमारे सामने होना ही नहीं आम्ही चाहिए। स्वतःच प्रियानो देवाचं शुभवर्तमान असण्याची गरज हम आहे. खुद परमेश्वर का शुभ वर्तमान होने की जरूरत है। जसा आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा एक सुवार्ता होता जैसा हमारा प्रभु यीशु मसीह खुद एक शुभ वर्तमान सुसमाचार था, आणि तुम्ही आणि आम्ही देखील प्रियानो शुभवर्तमान असण्याची गरज और आहे. बिल्कुल उसी प्रकार आपको और मुझे भी शुभ वर्तमान होने की जरूरत है। सुवार्ता प्रियानो चर्चच्या 4 भिंतीच्या आतमध्ये सांगितले जात नाही. और ये शुभ वर्तमान जो है मेरे प्यारो, कलीसिया की 4 दीवारों के बीच में नहीं बोली जाती। जगामध्ये जिथं कुठं लोक आहेत त्या ठिकाणी आम्हाला जाण्याची गरज आहे. सुवार्ता चर्चा बाहेर प्रियानो जगामध्ये आम्हाला गाजवण्याची गरज आहे. शुभ वर्तमान कलीसिया के 4 दीवारों के बाहर जाकर लोगों को सुनाने की जरूरत है। सुवार्ता प्रत्येक विश्वासणाऱ्याने सांगण्याची गरज आहे. और ये शुभ वर्तमान हर विश्वासी ने लोगों को बताना है। प्रियानो मच्छीमारी करण्यासाठी कोणी आपल्या बाथरूम मधील बालदीमध्ये गळ टाकून बसत नाही. मेरे प्यारो, मछलियां पकड़ने के लिए कोई
अपने बाथरूम में जाकर वहां पे बादली में से पानी में मछलियां पकड़ने के लिए नहीं बैठता आणि तिथं आम्हाला कधी मासे मिळणार देखील नाहीत. और वहां पर हमें कभी भी मछलियां नहीं मिलेगी. मासे पकडण्यासाठी आम्हाला समुद्राकडे जायला हवं, नाल्यांकडे जायला हवं. मछलियां पकड़ने के लिए हमें समंदर के किनारे जाना है, समंदर में जाना है, नालों के पास जाना है. ज्या तलावामध्ये मासे आहेत त्या ठिकाणी जाऊन आम्हाला प्रियांनो मासेमारी करण्याची गरज जिस आहे. तालाब में हमें मछलियां मिलेगी हमें वहां पर जाकर मछलियां पकड़नी है. कापणीची हंगामासाठी प्रियांनो जिथं शेत आहे त्या ठिकाणी आम्हाला जाण्याची गरज आहे. तिथं आम्हाला कापणी करण्याची गरज आहे. फसल काटने के लिए भी हमें वहां पर जाना है जहां पर फसल होगी, यानी खेत के करीब जाना है, खेत में जाना है. मंदिराच्या चार भिंतीच्या आत बसून प्रियांनो आम्ही स्वार्थ प्रचार कधी करू शकणार नाही. मंदिरों की चार दीवारों में बैठकर हम कभी भी शुभ वर्तमान नहीं सुना सकते. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना जगाकडे दाखवलं. और यीशु मसीह ने अपने शिष्यों को दुनिया की ओर उंगली दिखा कर कहा, त्यांनी म्हटलं पहा शेत कापणीसाठी पांढरी होऊन चुकली उसने आहे. कहा देख फसल तो पक चुके हैं काम करी पीक तर भरपूर आहे परंतु काम करी थोडे और आहे. फसल तो बहुत है लेकिन काम करने वाले कम हैं. प्रियांनो काम करण्यासाठी येशू ख्रिस्ताचा जीव तळमळत होता. मेरे प्यारो काम करी हो ऐसा ये सोचते हुए यीशु मसीह का दिल हृदय तड़प रहा था. त्याने आपल्या पित्याकडे काम करण्यासाठी प्रार्थना केली. और इसलिए हम देखते कि यीशु मसीह ने अपने पिता के पास प्रार्थना की कि कोई काम करने वाले वहां पर आ जाए त्याने आपल्या शिष्यांना काम करण्यासाठी शिकवलं प्रियांनो. और अपने शिष्यों को काम करने के लिए सिखाया आणि त्याने त्यांना सुवार्थीवर पाठवून दिलं. और उनको भेज दिया कि जाओ जाकर शुभ वर्तमान सुनाओ. आणि प्रियांनो तुम्ही आणि आम्ही देखील जर ख्रिस्ती आहोत तर तुम्ही आणि आम्ही देखील तेच काम करायचं और आहे. मेरे प्यारो आप और मैं यदि मसीह है तो हमें भी वही काम करना है, कारण लवकरच हंगाम आटपून जाईल. क्योंकि ऐसा अभी होगा कि फसल पूरी पक चुकी होगी और आणि- खत्म हो जाएगा समय. आणि योग्य वेळी जर धान्य प्रियांनो जर कोठारामध्ये आणलं गेलं नाही तर त्याचा नाश होणार आहे. और सही समय पे अगर फसल को निकाल कर कोठारे में नहीं लाया गया तो वो नष्ट हो जाएगी. जंगलातील पशु ते धान्य तुडून टाकतील, खाऊन टाकतील. और जंगल के पक्षी आकर जो है पशु आकर उस धान्य को उस अनाज को नाश कर देंगे, फसल का नाश कर देंगे. त्याचप्रमाणे असंख्य लोक जे जगामध्ये आहेत प्रियांनो, जे देवाचे लोक आहेत पण ते स्वार्थ न मिळाल्यामुळे नाश होऊ शकतात. और बिल्कुल उसी प्रकार इस दुनिया में ऐसे कई सारे लोग हैं जिनको शुभ वर्तमान न मिलने के कारण उनका नाश हो सकता है. अनेक लोक तुम्हाला विरोध करतील. और कई सारे लोग आपका विरोध करेंगे. स्वतःला ख्रिस्ती म्हणणार लोक तुम्हाला विरोध करतील. अपने आप को मसीह कहलाने वाले लोग तुम्हारा विरोध करेंगे तुम्हाला भय पडणाऱ्या गोष्टी ते सांगतील. और तुम्हें डराने वाली बातें वो तुमसे कहेंगे आणि स्वार्थीला तुम्हाला ते विरोध करतील. और शुभ वर्तमान सुनाने से तुम्हें रोकेंगे. परंतु प्रियांनो तुम्ही निर्धाराने देवाचं काम करण्याची गरज आहे. लेकिन मेरे प्यारो बिल्कुल बिंदास होकर निर्भय होकर हमें परमेश्वर का वचन सुनाने की जरूरत है. पण त्याचबरोबर तुम्ही स्वतः देवाच्या सानिध्यामध्ये राहण्याची गरज आहे. लेकिन साथ ही साथ हमें खुद को भी परमेश्वर की उपस्थिति में समय बिताना है. वास्तविक प्रत्येक मंडळांकडे स्वार्थीसाठी योजना असण्याची गरज आहे. और हर कलीसिया के लिए योजनाएं होनी चाहिए जिस प्रकार वो लोगों तक सुसमाचार पहुंचा सके. पण जेव्हा स्वार्थीचा उद्देश नाही त्याप्रमाणे कोणती योजना नसते. लेकिन मेरे प्यारो जहां पर शुभ वर्तमान का उद्देश्य नहीं होता तो वहां पर कोई और योजनाएं भी हो ही नहीं सकती. जेव्हा मंडळात सुप्त अवस्थेमध्ये असतात त्याप्रमाणे स्वार्थीचं काम थांबून जातं. जब कलीसिया सुस्त हो जाती है तब कलीसिया से शुभ वर्तमान सुनाने का काम भी ठंडा पड़ जाता है. नीतिसूत्रामध्ये म्हटलंय जो मुलगा हंगामाच्या वेळेला झोप घेतो तो लाच प्राप्त करणार आहे. मेरे प्यारो नीति सूत्र की पुस्तक में इस प्रकार लिखा है कि हंगाम के समय में, फसल के समय में जो बेटा सोया रहता है वो अपने माता पिता के लिए शर्मनाक की बात होती है. जो ढगांकडे पाहत राहतो तो प्रियांनो पेरणी करणार नाही. जो बादलों के पास देखते रहता है वो कभी भी बोएगा नहीं. आणि जो वाऱ्याकडे पाहतो तो कापणी करणार नाही. और जो हवाओं के पास देखते रहता है वो कभी भी कटाई नहीं करेगा. सुवार्थ सांगण्यासाठी कोणती सबब देता कामा नये. और मेरे प्यारे शुभ वर्तमान सुनाने के लिए हमें कोई भी वजह नहीं देनी है. तुमच्या अंतःकरणामध्ये ती आग पेटलेली असण्याची गरज आहे. कोई भी बहाना नहीं देना है, बल्कि हमारे अंदर हमारे अंतःकरण में वो आग जो है वो जलती रहनी चाहिए. देवाचं वचन म्हणतं सकाळी तू आपली भाकर वाढ परमेश्वर का वचन कहता है कि तू सुबह सुबह अपनी रोटी परोस ले आणि संध्याकाळी तू आपला हात आखडून धरू नको. और शाम के समय में अपना काम करने से अपना हाथ मत रोकना. प्रियांनो तुम्ही जी काही फाकर स्वार्थीच्या वचनाचं वचन जे पेरत आहात मेरे प्यारो आप लोग जो शुभ वर्तमान का वचन आप बोते हैं ते देवाचं वचन आहे. वो परमेश्वर का वचन है. ते कधी रिक्त असते परत येणार नाही. वो कभी भी खाली नहीं जाएगा. ते काम केल्याशिवाय परत येणार वो नाही. उसका काम पूरा करके रहेगा. पण तुम्ही त्या विश्वासाने देवाच्या वचनाची पेरणी करण्याची गरज आहे. लेकिन उसी विश्वास से हमें उस वचन की को बोना है लोगों के जीवन में. प्रियांनो मला जे शुभवर्तमान सांगितलं गेलं त्याच्यानंतर 2 वर्षानंतर मी ख्रिस्ताकडे आलो. मेरे प्यारो मुझे जब शुभ वर्तमान सुनाया गया तब 2 साल के बाद मैं प्रभु यीशु मसीह में आया. मी आणि माझा मित्र प्रियांनो मैदानामध्ये अंधारामध्ये आम्ही बसून होतो. मैं और मेरा दोस्त मेरे प्यारो मैदानों में अंधकार में बैठे हुए रहते. आम्हाला आमच्या जीवनाचा अर्थ कळत नव्हता. हमारे जीवनों का अर्थ हमें पता नहीं आम्ही था. अत्यंत हताश आणि निराश अवस्थेमध्ये बसून होतो. पूरी तरह से हताश और निराश अवस्था में हम बैठे हुए आणि थे. आमचं दुःख विसरण्यासाठी आम्ही व्यर्थ गोष्टींच्या आहारी जात होतो. और
हमारा दुख भूलने के लिए हम व्यर्थ की बातें करते, व्यर्थ चीजें करते थे। पण देवाचे 2 दूत त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला देवाचं वचन दिलं. लेकिन परमेश्वर के 2 दूत वहां पर आए और उन्होंने हमें परमेश्वर का वचन सुनाया। ते देवाचं वचन आमच्यामध्ये टाकून निघून गेले. वे हमारे अंदर परमेश्वर का वचन बोकर चले गए। पण ते प्रियानो त्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये त्या वचनाने आग घेतली, आग पेटली. लेकिन उसके बाद मेरे प्यारो परमेश्वर के उसी वचन ने हमारे अंतकरण के अंदर इस प्रकार के आग जलाई, मी बेचैन होऊ लागलो. जिसके कारण मैं बेचैन हो गया। कोण परमेश्वर आहे, तो कुठं आहे? कौन परमेश्वर है और वो कहाँ पर है? कारण त्यांनी जी सुवार्ता सांगितली ती आम्हाला फक्त सुवार्ता सांगितली आणि ते निघून गेले. कुठं प्रार्थना झाली त्याविषयी आम्हाला काहीच मार्गदर्शन केलं क्योंकि नव्हतं. उन्होंने तो हमें केवल शुभ वर्तमान सुनाकर वो तो चले गए, और कहाँ पर प्रार्थना होती, कहाँ जाने, ऐसा कुछ भी हमें नहीं बताया था। 2 वर्ष मी अत्यंत तळमळत होतो. 2 साल तक मैं तड़पता रहा मी शोध घेत होतो, अनेक धर्मगुरूंकडे जात होतो और मैं खोजता रहा और मैं धर्मगुरु के पास जाता रहा। आणि योग्य समय परमेश्वर मला त्याच्या कल्पामध्ये घेऊन और आला. योग्य समय, सही समय पे परमेश्वर मुझे उसके लोगों के बीच में लेकर आया। अनेक वेळा प्रियांनो आम्हाला सुवार्तेला विरोध होतो. कई दफा हम देखते हैं मेरे प्यारो शुभ वर्तमान सुनाने में हमारा विरोध होता है, परंतु त्यामुळे आम्ही थांबून जाता कामा नये किंवा घाबरून जाता कामा नये. लेकिन उसके कारण हमें डरना नहीं है या रुकना नहीं है। अनेक लोकांनी साक्ष दिले आहे की ज्यांनी सुवार्तेला विरोध केला त्यानंतर ते सुवार्तेचे मोठे अत्यंत प्रचारक झाले. हम इतिहास गवाह है, हम देखते कि जिन जिन लोगों ने शुभ वर्तमान का विरोध किया वे ही लोग खड़े होकर प्रचारक बन गए। पौल ज्याला शौल म्हणत होते प्रियांनो, त्यानंतर स्तेफनाला धुनमार करून ठार केलेला आहे. पौलुस जिसको सौल कहा जाता था, उसने भी हम देखते पहला जो गवाह है खून से मारा गया था, उसके समय में वो वहां पर उपस्थित था। परंतु त्यानंतर प्रियांनो पौल ख्रिस्ताकडे आला आणि त्यानं जे काम केलं त्याच्यासारखं आणखी कोणी काम करू शकलं नाही. लेकिन मेरे प्यारो हम देखते हैं कि पौलुस ने स्टेफन को मारने के बाद जो बड़ा काम किया, वैसा बड़ा काम किसी और ने नहीं किया। हा शौल प्रियांनो ख्रिस्ती लोकांच्या मागे लागत असे आणि घराघरात जाऊन त्यांना पकडून तुरुंगात डांबत असे. ये सौल मेरे प्यारो मसीह लोगों के पीछे पड़ता था, लोगों को घर घर से खींचकर उनको मारा करता और रास्ते पर खींचकर ले आया करता। पण प्रियांनो त्यामुळे देवाचं काम रुकू शकलं नाही. लेकिन मेरे प्यारो उसके वजह से परमेश्वर का काम नहीं रुका। तुम्ही कल्पना केल्या नाही तशा गोष्टी करणारा आमचा देव आहे. आपने कभी सोचा भी नहीं होगा ऐसे कार्य करने वाला हमारा परमेश्वर है। आज जगात सुवार्थेचं काम ख्रिस्ती लोकांपेक्षा अन्य लोकच करत आहेत. आज हम देखते हैं परमेश्वर की शुभ वर्तमान का काम मसीह लोगों के ज्यादा दूसरे लोग कर रहे हैं। जगातून जे ख्रिस्ताकडे आले तेच लोक ख्रिस्ताचं काम करत आहेत. दुनिया के लोग जो मसीह में आए हैं वे ही लोग परमेश्वर का कार्य कर रहे हैं, आणि स्वतःला ख्रिस्ती म्हणणार लोक ख्रिस्ताला लाज वाटेल अशा गोष्टी करत और आहेत. अपने आप को मसीह कहलाने वाले लोग मसीह यीशु मसीह के सामने शर्मिंदा होंगे, इस प्रकार का जीवन जी रहे हैं, त्यांच्यामुळे देवाच्या नावाची विनाकारण निंदा होत आहे. जिसके कारण परमेश्वर के नाम की निंदा होती है। प्रियांनो येशू ख्रिस्त एका घरामध्ये सुवार्थ सांगत होता मेरे प्यारो एक घर में प्रभु यीशु मसीह शुभ वर्तमान सुना रहा था, आणि तिथे इतकी गर्दी झालेली होती और वहां पर इतनी भीड़ हो चुकी थी की काही लोक एक अपंग माणसाला येशू ख्रिस्ताकडे घेऊन आले. कि वहां पर अपंग व्यक्ति को यीशु मसीह के पास वो लोग ले आए, पण ते त्याला येशू ख्रिस्ताकडे नेऊ शकत नव्हते. लेकिन वे लोग यीशु मसीह के पास नहीं ले जा सकते थे उसे। आज देखील प्रियांनो मंडळीमध्ये अशा अनेक लोकांनी गर्दी केलेली आहे. आज भी हम देखते हैं मेरे प्यारो प्रभु यीशु मसीह की कलीसिया में ऐसे ही लोगों ने भीड़ करके रखी है, त्यांनी केवळ गर्दी केलेली आहे. उन्होंने केवल भीड़ बनाई रखी है, त्यांचा ख्रिस्ताशी काही संबंध नाहीये. उनका यीशु मसीह के साथ कोई संबंध नहीं है। त्यांच्याकडे पाहून प्रियांनो जे ख्रिस्ताकडे येणारे ते लोक अडकले गेले आहेत, ते मंदिराच्या बाहेर राहिले आहेत. उनका जीवन देखकर यीशु मसीह के पास आने वाले लोग मंडली के बाहर ही रह गए, और वे अंदर आने के लिए उनके लिए मार्ग खुला नहीं है। आणि ज्यांनी स्वार्थाचं काम करायचं प्रियांनो त्यांनी ते स्वार्थाचं काम बाजूला ठेवलेलं आहे आणि ह्या लोकांच्या समस्या ते सोडवत आहे. और जिन लोगों ने शुभ वर्तमान का काम करना है वो काम करने का छोड़कर इन लोगों की समस्याओं को छुड़ाने में लगे हुए हैं। प्रियांनो जे स्वार्थाचं काम करायचं आहे ते करण्याऐवजी हे जे गर्दी करणारे लोक आहेत त्यांच्या समस्या सोडवण्यामध्ये ते देवाचे लोक व्यस्त आहेत. शुभ वर्तमान का काम करने के बजाय भीड़ बनाए रखे हुए लोगों की समस्याओं को छुड़ाने में लोग लगे हुए हैं, त्यांनी अन्य लोकांना मंदिरात येण्याचे दरवाजे बंद करून टाकलेले और आहेत. जिसका परिणाम यो भी हुआ है कि बाहर वालों को अंदर आने के लिए दरवाजे बंद रख कर दिए। प्रियांनो तुम्हाला आम्हाला स्वार्थ गाजवलीच पाहिजे. मेरे प्यारो आपको और मुझे शुभ वर्तमान सुनाना ही है। पौल म्हणतो जर मी स्वार्थ सांगत नाही तर मला हाय हाय. पौलुस कहता है यदि मैं शुभ वर्तमान नहीं सुनाऊं तो मुझे हाय हाय। स्वार्थ प्रचार न करणे हे गंभीर पाप आहे. सुवार्ता का प्रचार न करना ये बड़ा गंभीर पाप है। वचन म्हणतं चांगलं करणं कळत असून जो ते करत नाही त्याचं ते पाप आहे. वचन कहता है जिसको पता है क्या अच्छा है और उसे करना है, और यदि वो नहीं करता तो वो बड़ा पाप है। प्रभू येशू ख्रिस्ताने केवळ आम्हाला स्वार्थासाठी पाठवलं नाहीये, प्रभु यीशु मसीह ने हमें केवल शुभ वर्तमान सुनाने के लिए नहीं भेजा, त्याने आपला सामर्थ्याचा आत्मा आम्हाला दिलेला आहे. लेकिन अपने सामर्थ्य का आत्मा भी हम पर दिया है। त्याने आम्हाला अभिवचन दिलं की युगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. उसने हमें वचन दिया है कि युगों के अंत तक मैं तुम्हारे साथ हूँ। आणि म्हणून प्रियांनो आम्ही प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे तर आम्ही जाऊन स्वार्थ सांगण्याची गरज आहे. और इसलिए मेरे प्यारे यदि
यीशु मसीह हमारे साथ है तो हमें जाकर शुभ वर्तमान सुनाने की जरूरत है। तो भिकारी असू द्या किंवा तो राजा असू द्या प्रियानो, तो वो भिखारी होने दो या कोई बड़ा राजा होने दो, तो अशिक्षित असू द्यात किंवा तो शिकलेला एक मोठा डॉक्टर असू द्यात, वो अनपढ़ होगा या कोई पढ़ा लिखा डॉक्टर होगा, प्रत्येक मनुष्याला स्वार्थीची गरज आहे. हर व्यक्ति को शुभ वर्तमान की जरूरत है प्रत्येक मनुष्याकडे आम्ही वचन घेऊन जाण्याची गरज आहे. और हर मनुष्य के पास हमें शुभ वर्तमान ले जाना है। आणि प्रियानो, आमचा देव त्यांना तारण देणारा देव आहे. और हमारा परमेश्वर हमें उद्धार देने वाला परमेश्वर है ते देवाचा सामर्थ्यशाली शब्द आहे. और ये परमेश्वर का सामर्थ्यशाली शब्द है। तो शब्द घेऊन आम्ही त्या लोकांकडे जाण्याची गरज ये आहे. शब्द लेकर, ये वचन लेकर हमें परमेश्वर के लोगों के पास जाना है। ज्याने आम्हाला आज्ञा केली आहे प्रियानो, त्याने आम्हाला अभिवचन देखील दिलेलं जिसने आहे. हमें आज्ञा की है उस परमेश्वर ने हमें अभिवचन भी दिया है। युगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या बरोबर राहीन. उसने हमसे ये वादा किया है कि युगों के अंत तक मैं तुम्हारे संग रहूंगा। आणि ज्याने वादा केला प्रियानो, तो वादा पूर्ण करण्यास शक्तिमान देव और आहे. जिसने ये वादा किया है वो वादा पूर्ण करने में सर्वशक्तिमान परमेश्वर विश्वास योग्य है। आपण आपली मस्तक देवासमोर झुकूया आइए हम प्रियानो. अपने सर झुकाएंगे हमारे परमेश्वर के सामने। आजच्या वचनाच्या द्वारे प्रियानो, ख्रिस्ती जीवनामध्ये आपण जी गोष्ट करण्याची गरज आहे ती आपल्याला समजलेली आहे. आज के वचन के द्वारा मेरे प्यारो प्रभु यीशु मसीह में जीते हुए क्रिस्ती जीवन हमें किस प्रकार बिताना है, क्या करना है, ये हम समझ चुके हैं। तुम्ही स्वतः व्यक्तिगत हृदय जीवनामध्ये शास्त्रामध्ये ध्यान लावायचं आहे. हम व्यक्तिगत रूप से पवित्र शास्त्र में हमें ध्यान लगाना है आणि प्रार्थनेमध्ये वेळ घालवायचा आहे. और प्रार्थना में समय बिताना है आणि तुम्ही जगाकडे सुवार्ता, ख्रिस्ताची सुवार्ता घेऊन जायचं और आहे. इस दुनिया में प्रभु यीशु मसीह का शुभ वर्तमान हमें सुनाना है। जे सुवार्ता सांगतात त्यांचे चरण किती मनोरम आहे. जो शुभ वर्तमान सुनाते हैं उनके पैर कितने ही मनोरम हैं। कदाचित प्रियानो तुमचे पाय रक्तबंबाळ होतील. शायद तुम्हारे पैर लहूलुहान होंगे, कदाचित मला काट्या कुड्यांतून आणि कष्टातून जावं लागेल. शायद हमें कांटों से गुजरना पड़ेगा, पण कष्टों से प्रियानो- गुजरना पड़ेगा, पण प्रियानो, त्याचा प्रतिफळ फार मोठा आहे. लेकिन मेरे प्यारो इसका प्रतिफल बहुत ही बड़ा है। या जगात जे काही तुम्ही काम करता ते प्रियानो तुमच्या सर्वकाच्या जीवनासाठी तिथे गोळा केलं जाणार आहे. इस दुनिया में हम जो कुछ भी काम करेंगे वो हमारे सार्वकालिक जीवन के लिए इकट्ठा किया जाएगा। मी त्या तुझ्या पवित्र नावाला गौरव आणि महिमा देतो. ज्या लोकांनी आज तुझं वचन ऐकलेलं आहे, हे तुझं वचन आहे प्रेमा देवा, ते कधी रिक्तच ते परत येणार नाही. तू आम्हाला या अंधारल्या जगातून तुझ्याकडे यासाठी बोलावलं की आम्ही तुझा गौरव करावा, तुझा महिमा करावा आणि जी शांतीची स्वार्थ आम्ही तुझ्या अनेक लोकांकडे घेऊन जावं. या आयुष्याच्या काळामध्ये जी सुंदर सेवा, जो मोठा अभिषेक तू आम्हाला केलेला आहे तो आम्ही व्यर्थ जाऊ देऊ नये. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी आमचे लोक जमलेले आहेत, तुझा सामर्थ्याचा हात त्यांच्यावर उतरून येऊ दे. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, त्याच्या नावात प्रभू येशू ख्रिस्तामध्ये या लोकांना मी आशीर्वाद देतो. प्रभू, त्यांचं पाठबळ कर, त्यांचं सहाय्य कर आणि तुझं वचन त्यांना सांगण्यास त्यांना कृपा, शक्ती आणि बल, ज्ञान, शांतपण पुरव. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात करतो, तो ऐक आणि मान्य कर. आमेन. यहोवा तुला आशीर्वाद देऊ आणि तुझे संरक्षण करू. यहोवा आपले मुख तुझ्या प्रकाश हो आणि तुझ्या कृपा करो. यहोवा आपले मुख तुझ्यावर उंचावो आणि तुला शांती देऊ. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद. आजच्या सुंदर वचनाद्वारे परमेश्वराने आम्हाला आशीर्वाद दिला. आज आम्हाला उठायचं आहे आणि जाऊन येशूची सुवार्ता सांगायची आहे. हालेलुया. येशूने आम्हाला जे सोपून दिलं की जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, आणि त्याप्रमाणे आम्हाला ह्या गोष्टी येशू ख्रिस्त येईपर्यंत सतत करायच्या आहेत. म्हणून आपण सर्वजण ह्या गोष्टी करणार आहोत. या वचनाप्रमाणे आपण क्रिया करणार आहोत. म्हणून एका गीताद्वारे आपण देवाला धन्यवाद देत या ठिकाणी आपण थांबणार आहोत. हे संदेश सुनाओ सबको. ये संदेश सुनाओ सबको, ये संदेश सुनाओ सबको, यीशु मसीह राजा है, प्यारो यीशु मसीह राजा है, यीशु मसीह राजा है, प्यारो यीशु मसीह राजा है। ये संदेश सुनाओ सबको, ये संदेश सुनाओ सबको।
सबको शांति देवेंगे। होशाना के नारे सबको शांति देवेंगे। आज मसीह को अर्पण कर दो, आज मसीह को अर्पण कर दो। होशाना गाओ, होशाना गाओ। ये संदेश सुनाओ सबको, ये संदेश सुनाओ सबको। आ अपने दिलों को खाली कर दो यीशु के कदमों में। अपने दिलों को खाली कर दो यीशु के कदमों में। जान मसीह को अर्पण कर दो, जान मसीह को अर्पण कर दो। अपना चढ़ाओ मन, अपना चढ़ाओ मन। ये संदेश सुनाओ सबको, ये संदेश सुनाओ सबको। आ ओ आ ओ। यीशु ने कहा मैं आऊंगा, जहां मेरे तुम्हारे जाऊंगा। यीशु ने कहा मैं आऊंगा, जहां मेरे तुम्हारे जाऊंगा। तैयार हो भाइयों, तैयार हो बहनों, तैयार हो भाइयों, तैयार हो बहनों। ये संदेश सुनाओ सबको, ये संदेश सुनाओ सबको। यीशु मसीह राजा है प्यारो, यीशु मसीह राजा है। यीशु मसीह राजा है प्यारो, यीशु मसीह राजा है। ये संदेश सुनाओ सबको, ये संदेश सुनाओ सबको। आ Praise the Lord. Amen.